बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी मृत्युंजयाचा आत्मयज्ञ. प्रकरण 34. सकाळची प्रसन्न वेळ. कार्तिकातली कोवळी किरण खिडकीतून येऊन फरशीवर त्याने प्रकाश किरणांची झुलती नक्षी काढली होती. पहाटेपासून शेजारच्या आंब्याच्या झाडावर चालू असलेला चिमण्यांचा गोंधळ आता संपला होता. शाळेत जाणारी मुलं तयार होऊन शाळेत जाताना दिसत होती. तात्या खिडकीजवळ उभे होते. दूध घेता ना? सुंदरचा मधुर आवाज निनादला. ते मागे वळले. सुस्नात सुंदर, खरोखरच सुंदर दिसत होती. ते म्हणाले, आज सकाळी सकाळी तयार झालीस? काय आहे ना तात्या, आज मंगळागौर आहे. मैत्रिणीकडे पूजा आहे. तिच्या सासूच्या मदतीला जाते. आपल्या सासूला मदत करत आहेस पुन्हा तिकडेही? थकशील पोरी? नाही हो तात्या, थकेन कशाने? माई किती करून घेतात. माझी आपली खारीची मदत. माईंना सवय झाली आहे कामाची. रिकामं बसवत नाही तिला. कामात लक्ष घातलं की प्रकृतीही छान राहते. करू दे तिला. मग सारं तुलाच करायचं आहे. तू शिकून घे तिच्याकडून हळूहळू सारं. शिकेन मी तात्या. माईसारखी सुगरण होईन बघा मी. विश्वास कुठे गेलाय? ते खाली गेलेत. ती रिकामा कप घेऊन स्वयंपाकघरात गेली आणि ते आपल्या बैठकीत आले. आलेली वृत्तपत्र बारकाईनं बघितली आणि वाचता वाचता कुणाचं तरी विधान त्यांच्या मनाला स्पर्शून गेलं. कुठल्या शाळेतल्या भाषणाचा त्यात उल्लेख होता. इतिहासाची पानं चाळली तर त्यात अनेक सुवर्णपद मुद्रा आपल्याला दिसतील आणि त्या वाक्याने त्यांना इतिहासातली झळझळती सुवर्ण पानं समाजाला आदर्श म्हणून ठेवता येतील हा विचार आला. इतिहास सध्या ते वाचत होते. आता त्या वाचनाला अर्थ मिळाला. प्रत्येक लेखनामागे एक लेखन प्रयोजन असतं. आपलं लेखन प्रयोजन निश्चितच आहे. ते म्हणजे गतवैभवाचा काळ लोकांसमोर उलगडताना झालेली अनेक आक्रमणं, युद्ध आणि भारतभूमीसाठी समर्पित होणारी वीर मंडळी. हा आदर्श, ह्या घटना समाजाला अनेक काळ प्रेरणा देतील. आजवर जो इतिहास लिहिला गेला तो इंग्रजांच्या चष्म्यातून. आता आपण डोळसपणे त्या घटनांचं समालोचन करायला हवं. प्रयोजन सिद्ध झालं होतं. आता लेखनाला ह्या उतरत्या संध्याकाळी सुरुवात करायची आहे आणि काहीतरी ह्या उजळत प्रगल्भ होत जाणाऱ्या सूर्यासारखं लखलखीत लिहायचं आहे. 1857चं स्वातंत्र्यसमर लिहिलं तेव्हा मुद्रण स्वातंत्र्याचा उद्घोष करणाऱ्या ब्रिटिश सरकारने ते प्रकाशित करण्यापूर्वीच जप्त केलं. परंतु मूळ प्रतीवरून त्यांचं गुप्त प्रसारण मॅडम कामा, हरदयाळ, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस आणि कितीतरी स्वातंत्र्यवीरांनी केलं होतं. त्यावेळीही लेखन प्रयोजन काय हा प्रश्न तात्यांना होताच. किंबहुना अनेक विचारवंत लेखकांना तो असतोच. त्यावेळी तात्या म्हणाले, हो, सशस्त्र क्रांतीचा मार्ग पूर्णपणे अव्यवहार्य, अशक्य आणि हास्यास्पद आहे असं म्हणणाऱ्यांना आम्ही सांगू इच्छितो की इंग्रजांच्या हाताखाली असणाऱ्या ह्या आपल्या भारतीय सैनिकांच्या हातात जी शस्त्र आहेत ती आपलीच आहेत. ते सैनिक अशिक्षित असले तरी त्यांना स्वातंत्र्याची इच्छा असणारच आहे. त्या सैन्यात चेतना निर्माण करा, मग पहा तीच इंग्रजांवर कशी उलटतात ती. तेव्हा स्वातंत्र्य मिळवणं, सशस्त्र सैनिक तयार करणं, क्रांतीची ज्योत सातत्यानं प्रज्वलित ठेवणं महत्त्वाचं होतं. त्यासाठी 10 प्रकरणात 10 युद्ध आपण लिहिलीत आणि वीरगाथा सांगून क्रांती समर चेतवण्याचा प्रयत्न केला आणि तो सफलही झाला. आता स्वातंत्र्य मिळालं आहे. भारतीय जीवनात राष्ट्रवाद नाही तर राष्ट्रीयतेची भावना आहे. आता सारे राष्ट्रीय आहे आणि आज देशात उफाळून पाहणारे वाद भारताला नको आहेत. अनेक राज्य मिळून झालेला तर आध्यात्मिक, पारंपरिक, सांस्कृतिक जीवनावर आधारित समाज हा राष्ट्रीय आहे. अशा या राष्ट्राची स्वतःची अस्मिता जागवायला हवी. भारताचा इतिहास उज्ज्वल आहे. सारं जग डोळेही उघडलेले नव्हते अशा अवस्थेत असताना भारतात ऋषीमुनी वेदांची निर्मिती केली. तपस्येच्या, साधनेच्या अनुभूतीवर शास्त्र निर्माण केली. काही ठळक इतिहासाची सोनेरी पानं या नवीन पिढीसमोर ठेवायला हवीत. आपल्या जीवनाची संध्याकाळ झाली तरी खिडकीतून येणारी ही कोवळी किरणं प्रगल्भ अस्मितेची मध्यानी प्रचिती देणार आहेत.
विचार करत तात्या आराम खुर्चीवर बसले होते आणि डोळ्यांसमोर प्रगटला होता दिव्य तेजस्वी पुरुष. हाच तो भारत. लक्ष लक्ष लोकांना अंगाखांद्यावर खेळवणारा, संजीवन देणारा भव्य पुरुष भारत. इथे शेकडो सरिता खळखळत आहेत. त्या नद्यांना कोणीतरी भगीरथांसारखं वळवून आपल्याकडे नेत आहेत. सोनेरी किरणात सोनसळी पिकांना हलके झोका देतोय. वृक्षांची फळं टोपल्या टोपल्यातून आहेत. प्रचंड कारखाने, जलमार्ग, वायुमार्ग आणि पादचारी मार्ग भारताच्या कानाकोपऱ्याला स्पर्श करतोय. प्रत्येक तरुण तरुणी शिक्षित होते. स्वतःची स्वत्वाची अस्मितेची जाणीव त्यांना आहे. इथेच आहेत शीख, पठाण, हिंदू, जैन, बुद्ध आणि ईसाई मंदिरं. या सर्वात भारत आहे. भारतात ते सारे आहेत. तरी गत इतिहासाच्या सुवर्णमुद्रा त्यांच्यासमोर ठेवायला हव्यात. आणि तात्यांनी मनोमन ठरवलं, सोनेरी पानं पुढच्या पिढीसाठी द्यायची. आणि प्रसन्न मनाने ते आराम खुर्चीवरून उठले. माई सहजच बैठकीत आल्या होत्या. आजचा गुरुवार आहे म्हणजे शुभमुहूर्त. 3 देवांनी एकत्रित आशीर्वाद द्यावा असा हा दिवस. त्या खळखळून हसल्या. तुम्ही स्वतःच ब्रह्मा विष्णू महेश आहात. ब्रह्मदेवाची प्रज्ञा, समाजाचं पालकत्व आणि महेशाचं त्वरित क्रोध येणं, अस्त्याचा वाराही सहन न करणं तुम्हीच घ्यावा ना. आपलाच आपल्याला आशीर्वाद. तो तर घेईनच, परंतु कर्ता कर्म क्रियापद चालवणं ज्याच्या हाती आहे तो शंख गदाधारी श्रीकृष्णच या त्रैमूर्तीत आहे असं मला वाटत आलंय. तोच कर्ता, तोच कर्म करवून घेणारा, तोच क्रियापद होऊन पूर्णविराम देणारा. आज अगदी प्रसन्न दिसत आहात. संकल्प वगैरेचा मानस असेल तर आज गुरुवार आहे. आश्चर्यच आहे म्हणायचं. एवढ्या प्रार्थना वगैरे करू लागलात, संकल्प करू लागलात ह्या जीवनाच्या संध्याकाळच्या मार्गावर. माई माई आम्हाला दिसतात ही जमिनीवर रंगावली रेखणारी सोनसळी सोनेरी किरणं. ही मध्यानी प्रगल्भ होतील. आज देश स्वतंत्र झालाय. कोवळ्या संवेदनशील मनाचा आहे. त्याच्यावर संस्कार हवेत. त्याला पूर्वजांचा पराक्रम ज्ञात हवा, अस्मिता माहीत हवी. अन्यथा स्वातंत्र्याच्या जल्लोषात ते स्वतः हरवून जातील. खरंच बाई, तुमची भाषणं, तुमचं लेखन तुम्हीच करू जाणे. आम्ही खालून फुलं घेऊन येतोय सुंदरसाठी. आजकाल पाहिलंय जे होतं ते सगळं सुंदरसाठीच. आमची गुणाची लेक आहे. तुमच्याबद्दल किती आदर आहे तिला. आता ते सांगू नका. फुलं आणायला जा. माई गेल्यावर तात्याने इतिहासाची पुस्तकं उघडली. 1857 पासून पुढे स्वातंत्र्यापर्यंत इतिहासातली सुवर्ण पानं त्यांनी लिहिली होती. आता त्यापूर्वीच्या इतिहासाची सोनेरी पानं लिहायला हवी होती. आणि 6 सोनेरी पानं हे शीर्षक सहजच तयार झालं. आत्ता आजपासून आरंभ करावा. माई म्हणतात ते खरं आहे. कुठेतरी ईश्वर देहाची ईश्वराकडे ओढ वाढली आहे. आजपासूनच लिहावं. आजवर कधीही वार मुहूर्त बघून लिहिलं नव्हतं. उगाचच मनात आलं आणि मनाला नकळत पटलंही. ते स्वतःशीच हसले. संध्याकाळ झाली होती. अंगणातल्या उंच झाडांच्या फांद्या त्यांच्या मजल्यावरच्या खिडकीतून डोकावत होत्या. वातावरण कोंडलं होतं. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. चिमण्या मात्र झाडावरून खाली आणि पुन्हा झाडावर चिवचिवाट करत त्यांचा खेळ चालला होता. पाऊस वेळेवर आला तरी अजून 15 दिवस लागणार होते. ते खिडकीजवळ बसले होते. उद्या त्यांचा वाढदिवस, तोही अमृत महोत्सव. पाहता पाहता वयाची 75 वर्षे पूर्ण होणार होती. दिवस कसे गेले कळलंच नाही. कारण क्षणभरही संघर्षाच्या उष्ण झळांनी जराही गारवा दिला नाही. श्रीरामाचा जन्म असाच कडक उन्हाळ्यातला. भर मध्याने काय मिळालं त्याला त्याच्या आयुष्यात? 14 वर्षांचा वनवास, युद्ध आणि पुढे पत्नी वियोग कायमचा. भर उन्हाळ्यात जन्म घेणाऱ्या माणसाच्या नशिबात असे भोग असतात का? श्रीरामाशी आपली तुलना नाहीच, परंतु आपल्या आयुष्यात आपल्या मनाला स्थैर्य कधी मिळालं नाही. कारण आपलं स्वातंत्र्य ध्येय स्थैर्याच्या आड आलं. कधी लंडन, कधी अंदमान, कधी रत्नागिरी फिरत राहिलो आणि स्थायिक झालो तेव्हा आयुष्याची मध्यान उतरणीला लागली होती. हिंदू राष्ट्र, हिंदुत्व यासाठी जीव सतत टांगणीला लागला. अनेकदा कारावास घडला. साध्य झालं, आनंददायी ठरलं ते 3/4 हिंदुस्थानचं स्वातंत्र्य.
मुस्लिमांचं तुष्टीकरण नको म्हणून जीव तोड बोललो, पण भारताचे 2 भाग झालेच. पाकिस्तान झाला. इथंवर मनाने कसंबसं मांडलं, मनाला समजावलं, आनंदाने स्वातंत्र्य स्वीकारलं. परंतु काश्मीर गेलं. मन व्यथित झालं. तेही नाईलाजानं स्वीकारलं. भारतभूमीचे असे अवयव तुटताना पाहून जीव व्याकुळला. कोणत्या राष्ट्रभक्ताला हे प्रिय होणार होतं? ते विचार करत असताना त्यांना काही समाधान देणाऱ्या गोष्टीही आठवल्या. त्यातलं नाशिकला मिळालेल्या देणगीतून बांधलेलं अभिनव भारत मंदिर. त्यावेळी सारा इतिहास थोडक्यात सांगून ते म्हणाले होते, ज्या आमच्या पश्चिम समुद्रातून आम्ही शस्त्राने साम्राज्य जिंकू आणि शस्त्राने चालवू अशी उन्मत्त गर्जना करत ब्रिटिश साम्राज्य सत्ता आमच्या देशावर चालून आली आणि थेट दिल्लीच्या सिंहासनावर विराजमान झाली. त्याच दिल्लीच्या सिंहासनावरून तिला पुन्हा खाली ओढून तिच्या त्या गर्विष्ठ शस्त्राचे तुकडे उडवून आपण त्याच समुद्रात बुडवली. पराभूत ब्रिटनचा शेवटचा सैनिक आपल्याला पाठ दाखवत आणि खाली मान घालत पश्चिम समुद्रातून परतताना आपण पाहिला. ती शौर्य गाथा म्हणजे भारतीय इतिहासाचं 6वं सोनेरी पान. स्वातंत्र्य मिळालं. अभिनव भारत मंदिराचं निर्माण ही अत्यंत समाधानाची गोष्ट. परंतु भारत स्वतंत्र होताच मुस्लिमांनी काश्मीर तर भारताच्या पूर्वसीमेवर ख्रिश्चनांच्या कारवाया वाढल्या. कधी शिक्षण देतो म्हणून, कधी आर्थिक मदत करतो म्हणून, कधी औषधं यांचं आमिष दाखवून ख्रिश्चन धर्मीय मिशनरी अज्ञानी आर्थिक दुर्बल हिंदूंना आपल्या धर्मात घेत होते. मिशनरी प्रभाव पूर्व सीमेवर अधिकच वाढला. प्रथम ही गोष्ट लक्षात यायला वेळ लागला. तोवर हा प्रसार पूर्व दक्षिण भागातही पसरला. कन्याकुमारीतही धर्मांतर सुरू झालं. तात्यांची सूक्ष्मदृष्टी ह्या धर्मांतरावर होती. नागा जमातीने अधिकच उचल खाल्ली आणि नागालँड वेगळे करण्याची भाषा सुरू केली. नागांनी बंड पुकारलं. धर्मांतर करण्याच्या ह्या प्रवृत्तीवर तात्याने एका सभेत आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, पाकिस्तान नंतर आता पाद्रीस्थान होण्याचं संकट भारतावर कोसळू पाहत आहे. ही धोक्याची घंटी आम्ही कधीचीच वाजवली. आम्ही आसाम आणि काश्मीरच्या शिखरावरून आणि गावागावातून कंठशोष केला. त्यावेळी तुम्ही सर्वांनी टाळ्यांचा गजर केलात. परंतु ऐन मतांच्या वेळी घाणीच्या बैलाप्रमाणे भलत्यालाच मते दिलीत आणि संकट ओढवून घेतलीत. पंजाब बंगाल विभागले गेले. ते धार्मिक संस्थेच्या बळावर हाच संख्यावाढीचा डाव परके मिशनरी आज खेळत आहेत. गोव्याला पोर्तुगीज, पॉंडिचेरीला फ्रेंच आणि उत्तर सीमेवर नागा. धर्मांतराच्या ह्या कारवायावर करडी नजर ठेवायला हवी. धर्म म्हणजे केवळ पारमार्थिक गोष्टींची चर्चा नाही. धर्म म्हणजे व्यवहार धर्म, म्हणजे इतिहास आणि राष्ट्र. अमेरिकेच्या राष्ट्राला बायबलची शपथ घ्यावी लागते. धर्म हे प्रचंड सामर्थ्य आहे. हे अधार्मिक स्टॅलिनलाही मान्य करावं लागलं. धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर. धर्म हा राष्ट्राचा प्राण आहे. संस्कृती, भाषा, भूमी, जन हे कुठल्याही राष्ट्राचे पंचप्राण आहेत. स्वामी विवेकानंद म्हणालेत की व्यक्ती आणि राष्ट्र यांच्यात प्राणसंचाराचं आधार तत्व धर्मच आहे. धर्माशिवाय कोणत्याही राष्ट्राचा विकास असंभवच. धर्म हा राष्ट्राचा प्राण आहे. प्राण गेल्यावर देहाला किंमत नसते. 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि पुढे 14 वर्षांनी गोवा स्वतंत्र झाला. 1498ला पोर्चुगीज खलाशी वास्को द गामा याने भारतात पाऊल टाकलं. त्यानंतर पोर्चुगीज येत राहिले. वसाहत वाढत राहिली. भारत स्वतंत्र झाल्यावर सर्व संस्थानं भारत राष्ट्रसंघात विलीन झाली. परंतु गोवा 14 वर्ष विलंबाने स्वतंत्र झाला. अखेर गोवा विमोचन समितीची स्थापना करण्यात आली. तात्यांचे जुने सहकारी सेनापती बापट, नाग, गोरे ही मंडळी समितीत होती. या समितीत सर्व पक्षांचे संसद सदस्य होते. सभेचे तरुण नेते प्रा. वी. घ. देशपांडे त्यावेळी संसद सदस्य होते. तात्यांचा आशीर्वाद घ्यायला अनेक तरुण मंडळी जात. तेव्हा ते म्हणायचे, तुमचं धैर्य शौर्य आहेच, परंतु हा जो गोवा स्वतंत्र होऊन भारताचा भाग व्हायला वेळ लागतोय तो सरकारच्या दिरंगाईमुळे. ह्या गोवामुक्ती आंदोलनात अनेक लोक मारले गेलेत, अनेक तुरुंगात गेलेत. लढा चालूच राहिला. तेव्हा कुठे सरकारने 1961 साली जनरल चौधरी सरकारचं सैन्यदल गोव्यात आलं आणि 3 दिवसांनी गोवा भारतात विलीन झाला. तात्या विचार करत होते. त्यावेळी लोकमान्य टिळकांच्या जन्मशताब्दीचं वर्ष होतं. पुण्यातले सारे पक्ष एकत्र आले होते. शनिवार वाड्यासमोर विशाल सभेचं आयोजन. लोकमान्य टिळकांचे प्रिय शिष्य तात्यांना वक्ता म्हणून आमंत्रित केलं होतं.
लोकमान्य टिळकांच्या कार्याविषयी भरभरून बोलताना सद्गदित होत ते म्हणाले, आमच्या पित्यानंतरचं स्थान टिळकांना आहे. त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ बंधू बाबा यांना आहे. आज आमचे तीनही पिता नाहीत. पित्याचा हात मस्तकावर असला की जीवन निश्चिंत वाटतं आणि ज्याला काही हक्काने आम्ही सारं मनातलं सांगावं असा लहान बंधू नारायणही आहे. याचं दुःख नाही, कारण चंदनाप्रमाणे हे तिघं आपापल्या परीने राष्ट्रासाठी लढले. लोकमान्य टिळक हे राष्ट्रभक्तीचे पितामह होते. केसरी वृत्तपत्रातून त्यांच्या लेखनांनी ब्रिटिश सरकारलाही घाम फुटला. म्हणूनच त्यांना मंडालेच्या कारावासात टाकलं. परंतु त्यातही भगवद्गीतेचे प्रचंड भाष्य त्यांनी लिहिलं. राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी केवळ हातात शस्त्र घेऊन लढणारा सैनिक नसतो. प्रत्यक्ष राजा हा रणांगणात असतो तो इतरांना चेतना उत्साह द्यायला. महाराष्ट्राच्या समाजमनावर ते विराजमान होते. महाराष्ट्रापेक्षा मोठा भारत आहे आणि त्या भारताची भाषावार प्रांतरचना असावी असं आम्हाला ह्या प्रसंगी सांगावं असं वाटतं. महाराष्ट्र हा भारताचा शस्त्रसज्ज हात म्हणून परिचित व्हावा. कारण महाराष्ट्राने भारताला काय आणि किती दिलं याचा आढावा घेत ते म्हणाले, आमच्यासाठी पित्यासमान असणारे लोकमान्य नसते तर आम्हाला कार्यदिशाच मिळाली नसती. लोकमान्य टिळकांचे अनेक प्रसंग सांगत ते पुढे म्हणाले, आम्ही टिळकांना सांगू इच्छितो की ज्या कार्याचा आरंभ तुम्ही केलात ते कार्य पूर्णत्वास गेल्याचा आम्हाला आनंद आहे. ज्या राजधानीवर ब्रिटिशांचा युनियन जॅक होता तिथे आता स्वतंत्र भारताचा तिरंगा ध्वज डौलात फडकतो आहे. आणि सर्व पौरजनांना आम्ही सांगू इच्छितो की अनेक वीरांच्या आहुती दिल्यावर मिळालेल्या स्वातंत्र्याचं रक्षण करण्याकरता आपण सुसज्ज सैनिक व्हावं. हीच त्यांना खरी श्रद्धांजली होईल. तात्यांच्या डोळ्यांसमोर सारे प्रसंग उभे राहिले होते. पाहता पाहता 75 वर्ष झाली होती. लोकांनी त्या वयाची आवर्जून जाणीव ठेवली होती. तो आनंद त्यांना होता. ह्या 75 वर्षाची आत्मकथा लिहायला हवी. केवढे प्रसंग, केवढे लेखन, केवढी भाषणं आपल्याला आठवतील तशी लिहावी. असं आयुष्याच्या सरत्या काळात बहुधा आत्मचरित्र लिहित असावेत असं त्यांच्या मनात आलं. ते मुंबईला परतत होते. तात्यांच्या 75 निमित्त महापौर मिरजकर यांच्या हस्ते कमला नेहरू पार्क, मलबार हिल येथे त्यांच्या सत्काराचे आमंत्रण द्यायला मंडळी आली. प्रथम तात्यांनी त्यांना नकारच दिला, पण शेवटी आग्रहामुळे त्यांनी तिथे जायचं ठरवलं आणि तात्यांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या 60व्या वर्षानिमित्त पुणे हिंदू महिला सभेने त्यांचा केलेला सत्कार आला. तात्यांसोबत बाबा, बाळ, माई, शांतावहिनी या सर्वांना मुलांसह आग्रहाचे आमंत्रण होते. सर्व परिवाराचा झालेला तो सत्कार समारंभ एकमेव होता. दिनांक 29 मे 1943 दिवस. सकाळी सकाळी माई 4-5 लुगडी घेऊन आल्या. बैठकीत असल्या तख्तपोसावर परतत त्यांनी विचारलं, कोणतं नेसू? कुठे जायचं आहे? आणि एरवी तर मला कधी विचारत नाहीत. घरात असाल तरच विचारीन ना. असलो तरी कुठे विचारतात? रोजचं काय विचारायचं? आज सर्वांना आमंत्रण आहे म्हणून. कुठलं आमंत्रण सर्वांना? हद्दच झाली बाई आपली. अहो, आज तुमचा 60निमित्त सत्कार आहे ना. आपणा सर्वांना आमंत्रण आहे. ते म्हणता होय. कमला उद्यानात ना. महापौर मिरजकर येणार आहेत. आठवण झाली म्हणायची एकदाची. आता आपल्यासह व्यासपीठावर यायचा हा पहिलाच प्रसंग, त्यामुळे उगाच धडधडतंय हृदयात. तात्या मनापासून हसले. खरंच माईंसह सत्कार हा पहिलाच. ते म्हणाले, माई, एवढी आवड आता बरी नाही, तरीही आता जातीच्या सुंदराला काहीही शोभतं असं न म्हणता आता आपल्यासारख्या वयोवृद्ध लोकांना काहीही चालतं आणि शोभतंही. त्या हिरमुसल्या झाल्याचं पाहताच तात्या हसले व म्हणाले, अहो माई, सांगतो तुम्हाला कोणताही रंग शोभून दिसतो. त्या प्रसन्न होऊन घरात गेल्या. दुपार झाली तसं तात्या कोट, टोपी, सदरा, धोतर घालून हातात छत्री घेऊन स्वतःच्या खोलीतून बाहेर बैठकीत आले आणि हिरवा काचेचा चुडा घातलेल्या एवढ्याशा आंबाड्यावर भरघोस गजरा माळलेल्या आणि केशरी रंगाच्या लुगड्यावर हिरवी चोळी घातलेल्या माई बाहेर आल्या. काहीच वेळात माईंना आणि तात्यांना न्यायला गाडी आली होती. दोन्ही खांद्यावरून पदर घेत माई जिन्यावर उतरल्या आणि शांताबाईसह तात्या गाडीत बसले. बाकीची जणं आपापल्या परीने पोचणार होते. शांताबाई पण मनापासून आनंदाने योग्य ते नेसल्या होत्या.
अशोकने नव्या आणलेल्या नव्या लुगड्याची आज त्याने घडी मोडली होती. मूळच्याच त्या सुंदर होत्या. तात्या हलकेच त्याला म्हणाले, वहिनी, आता अशोकचा विवाह कर, म्हणजे नव्या नव्या लुगड्यांच्या घड्या मोडता येतील. गाडीत बसता बसता झालेल्या त्या संवादाने त्या सुखावल्या. व्यासपीठाजवळ गाडी थांबताच तात्या आणि माई, बाबा आणि बाळला व्यासपीठावर तर शांताबाईंना आणि मुलांना प्रमुख अतिथींच्या रांगेत सन्मानाने बसवलं. शांताबाईंच्या आयुष्यातला हा सार्वजनिक स्थळी भव्य समारोहात जाण्याचा पहिलाच प्रसंग. त्यांचं मन आनंदाने भरून आलं होतं. पाहता पाहता मोठमोठे लोक आले होते. सावरकर कुटुंबियांसाठी राखीव जागा होत्या. सारे आल्यावर त्यांना अधिकच आनंद झाला. सर्वांचे यथोचित सत्कार झाले आणि शांताबाईंच्या नेत्रातून आनंदाचे अश्रू ओघळले. सत्कारला उत्तर देताना तात्या म्हणाले, आपण आमचा जो भव्य सत्कार केलात याने आम्ही सारे सावरकर कुटुंबीय अत्यंत भारावलेले आहोत. कधी कुणी सत्कार करील, वयाचा सन्मान करील, परिवारालाच आमंत्रण करेल अशी कल्पनाही केली नव्हती. आमचं ध्येय होतं आमच्या भूमातेचं स्वातंत्र्य. त्यासाठी जे जे करता येईल ते केलं. आमच्या संपूर्ण परिवाराने केलं. त्यात कुठलाही कधी स्वार्थ नव्हता. कधी पद, सत्ता, अधिकार नको होता. हवा होता स्वतंत्र झालेला भारत. आम्ही कुठल्याही पदावर नसताना अखंड केलेल्या सूचना ह्या लोकांना, अधिकाऱ्यांना आवडतही नव्हत्या. परंतु स्वतंत्र झालेला भारत पुन्हा परतंत्र होऊ नये, त्यासाठी सीमा सुरक्षा महत्त्वाचे असे अनेक विचार सभेतून मांडत गेलो. समाज स्थिती, अज्ञान, दारिद्र्य याबद्दलही बोलत गेलो. कुणाला आवडलं, कुणाला नाही आवडलं याचा विचार न करता आयुष्यभर भारताच्या स्वतंत्रतेसाठी, उत्कर्षासाठी प्रयत्न करत गेलो आणि आमच्यासह अनेकांनी हे केलं. आता, तेव्हा आणि आज जे जे करतो आहोत त्यापेक्षा पुढच्या पिढीत नवीन विचारांचे युवक येवोत. भारत रशियापेक्षा बलाढ्य हो. भारत अधिक समृद्ध आणि संपन्न हो. अखंड हिंदुस्थान स्थापन करण्याची जिजीगुष ह्या येणाऱ्या पिढीत येवो. यापेक्षा आम्हाला दुसरं काहीही नको. आमचा सन्मान केलात, बहुसंख्य मंडळी प्रेमाने इथे आलीत, त्या सर्वांप्रती आम्ही कृतज्ञ आहोत. सारे घरी परतले होते. सर्वांच्याच चेहऱ्यावर कमालीचा आनंद होता. त्या प्रसंगी वाटलेल्या मिठाईचे पुढे, हार, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि काही रोख रक्कम हे सारं सर्वजण एकत्र प्रथमच अनुभवत होते. तात्या माडी चढून वर गेले. ते थकले होते. त्यांनी बैठकीतल्या खुर्चीवर बसून मान मागे टाकली. आनंदाचाही माणसाला भार होतो, त्यातही थकवा येतो. त्यांच्या मनात येऊन ते मनोमन हसत होते. सकाळी सकाळी तात्या खाली आले होते. खुर्चीवर बसत ते म्हणाले, शांता वहिनी, आता आम्हाला वहिनी राहिलेली नाही आणि तुझ्यात आम्ही आमची येसू वहिनी पाहतो म्हणून म्हणतो, ते महत्त्वाचं नाही. आज सकाळी सकाळी तुमचं लेखन असतं म्हणून विचारलं. विश्वासचा विवाह झाला. माईंना सुगरण सून मिळाली. हाताखाली मदतनीस आली. आता अशोकचं बघावं. तात्या भाऊजी, तो विवाहच करणार नाही असं म्हणतोय. का बरं? बोलेल तर कळेल ना. आम्ही सारे विचारून थकलोय. माईंनीही विचारलं परंतु नकारच आहे. तात्याने अशोकला बोलावलं तेव्हा अशोक म्हणाला, तात्या, लग्न करणार नाही असं मी म्हटलेलं नाही, परंतु इतक्यात मला करायचं नाही. कदाचित पुढेही कधी करावंसं वाटणार नाही किंवा माझं मन बदलेलही, परंतु आज काय सांगावं मी. आणि त्यानंतर अशोकला कुणी आग्रह केला नाही आणि विक्रमसाठी मुली सांगून येऊ लागल्या. माई म्हणायच्या, इथे येणारी मुलगी श्रीमंतीच्या कल्पना घेऊन आली तर इथे विचारांची, शब्दांची संपत्ती आहे आणि संस्कार नेटका करताना तिला आपण एका देशभक्ताच्या घरात आहोत याचं भान असावं, अन्यथा तिला त्रास होईल. घराणं प्रथम समजून घ्यावं. इथे कोणीही आरोप करतील घरातील व्यक्तींवर तेव्हा ते मुकाट सहन करावे लागतील. मुळातच राष्ट्रीय भावना असेल तरच ह्या सावरकर घरात येता येईल. पुढे विक्रमचा विवाह झाला. विक्रम स्वामिनीसह शांताबाई, तात्या, माईंचा आशीर्वाद घ्यायला सावरकर सदनात आले. स्वामिनी आली ती तात्या, बाबा आणि नारायण यांचं उच्चतम कार्य समजून उमजूनच. तात्याने तिची चौकशी केली. स्वामिनी म्हणाली, तात्या, तुम्ही काळजी करू नका.
तुमच्या इतके काय अशंभरही माझ्यात या घराण्याचे गुण नाहीत. तुमच्या पावलांची धुळच मला माझ्या कुंकवा इतकी सौभाग्यशाली आहे. आपलं सारं साहित्य मी वाचीन, जतन करीन, प्रसंगी समाजापर्यंत नेण्याचा प्रयत्न करीन. मी अनभिज्ञ आहे, मला सज्ञान आणि सुसंस्कृत करा. तू एवढी शिकली आहेस? नाही, पुस्तकं वाचली, परीक्षा दिल्या, पास झालं की शहाणं होता येईल कदाचित, सुसंस्कृत नाही. तुमचे विचार ऐकायला मला खूप आवडेल. तात्यांना सुंदर इतकीच ही नवीन आलेली लागवी स्वामींनी आवडली. ते म्हणाले, पहिलं एक काम करा, ते म्हणजे स्वतःचं रक्षण स्वतः करायला शिका. मागची पिढी घरात गेली कारण आम्ही बाहेर होतो, आता तसं नाही. उद्या बाहेर जाल, नोकरीवर जाल, तेव्हा स्वतःला जपा. स्त्रीच्या डोळ्यात कळतो स्त्रीचा स्वभाव. ती भित्री दिसली की पाऊल पुढे पडतं पुरुषांचं. तेव्हा प्रथम रक्षण, मग ज्ञान, सुसंस्कृतता आणि स्वघराण्याचा रास्त अभिमान असावा. आम्ही असंच वागू. तिने तात्या माईंना नमस्कार केला. त्यांनी मनापासून आशीर्वाद दिला. अगोदर पतीसेवा, मग जनसेवा, लक्षात ठेवा. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.